नमस्कार मित्रांनो, मी मोहन प्रभाळे. आज वडूमध्ये एक शेतकरी इथं ऑलरेडी आपल्या सनेज कंपनीचे काही प्रोडक्ट्स त्यांना पाठीमागं आपण सजेस्ट केले ते ऊसासाठी, आणि ते खूप खुश आहेत. आता मी पण त्यांच्या ह्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे. ऊस इतका सुंदर आहे, 4 महिन्याचा ऊस वगैरे झाला आहे ना. तर एक्झॅक्ट काय रिझल्ट आला आहे त्यांचा परिचय वगैरे आपण त्यांच्याच माध्यमातून करू. सर, तुमचं नाव सांगा बरं. कुंडलिक भंडारे. कुंडलिक भंडारे. भंडारे. बरं. आणि वडू बुद्रुकमधून रानोबावाडी. बरं, आता तुम्ही आपले जे सनीचे प्रोडक्ट वगैरे वापरले, तर काय तुम्हाला म्हणजे एकंदरीत तुम्हाला त्याच्यात काय सांगावं असं वाटतंय? नाही, एक नंबर रिझल्ट आहे आतापर्यंत. बरं. आतापर्यंत मी त्याला काय एक गोण नाही टाकले. बरं. आणि प्लस 40,000 उत्पन्न काढले. ओके, म्हणजे अंतर्गत पीक काढलंय तुम्ही त्याच्यात. बरं. काय होतं अंतर्गत पीक? फुलवर होते, कोबी होते, कांदा होतं, हरभरा होते. बरं. परत आपल्या कांद्याचं बी होते. वा. एवढं. आणि तेवढं हे करून म्हणजे आज ही अशी गत आहे ऊसाची, बरोबर ना? एक नंबर आहे. कांद्यासारखा ऊस दिसतो एकदम पातीवत. बरं, आता एकंदरीत म्हणजे बघा, जो खर्च वगैरे तुम्ही केलाय, कधी शेतकऱ्यांना वाटतं की बाबा ऑर्गॅनिक मध्ये जास्त खर्च येतो वगैरे, असं नाही, काहीच खर्च नाही आहे. म्हणजे एक शेतकऱ्यांना पोर्टेबल आहेत ना प्रोडक्ट? अहो, हे आता कांदे आपल्याला पिशा 2 घ्यायचं म्हणलं तर 5,000 रुपये लागत आहे का नाही? हा. आता लोकांना, शेतकऱ्यांना काय मेसेज असेल तुमचा? नाही, आपलं त्यांना हाच मेसेज आहे की आपलं एकत्र वापरायचं. चांगले आहेत प्रोडक्ट. एक नंबर आहे. सनेज कंपनी म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगलं काम करते असं म्हणायचं. एक नंबर. पाहू मी मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. आता बघा, हे समोरच्या कॅमेऱ्याने ना तुम्हाला हा प्लॉट मी दाखवतोय. इतका सुंदर ऊसाचा प्लॉट बसलाय हा, आणि 4 महिन्याचा ऊस आहे फक्त. 4 महिने कंप्लीट झाले, बरोबर ना? यस. डोक्याला ऊस लागतो, बरोबर आहे का नाही? यस. ओके, थँक्यू. आपण प्रोडक्ट कुठले दिलते ना त्यांना, तर त्यांना सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराजा आणि सनस्टिक याची पहिल्यांदा आळवणी दिली, बरोबर. आणि नंतर आपले शुगर केन किट, आणि त्याच्याबरोबर आपण सनस्टिक एवढे प्रोडक्ट ऍड केले, बरोबर. म्हणजे हे 1 एकराचं किट आहे आपलं. त्याची फक्त 2दा ड्रेचिंग केलं, आणि मी सांगितल्या पद्धतीने गुळ, बेसन वगैरे एकत्र करून आपण केलं ना. आणि तणनाशक मारलं नाही. तणनाशक नंतर मारलं नाही. हा, ते एक मी त्यांना सांगितलं होतं, तणनाशक वगैरे मारायचं नाही. म्हणजे एकंदरीत तुम्ही जे प्रोडक्ट वापरले त्याच्यातून खुश आहेत बाबा. ओके. थँक्यू.